प्रश्न चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय। महिलांनी हंडा घेऊन आंदोलन केलं। एकीकडे 15-15 दिवस पाणी येत नसल्याची तक्रार महिला करत असतानाच आता हे आंदोलन पेटल्याचं पाहायला मिळतंय। महिलांनी अक्षरशः हंडे हे फेकून दिलेले पाहायला मिळतात। डोक्यावर हंडा घेऊन एकीकडे महिला आक्रमक झाल्या होत्या। घोषणाबाजी करण्यात आली। पुणे पालिकेविरोधात डोक्यावर हंडा घेऊन हे आंदोलन करण्यात येत होतं। पाणी प्रश्न पेटल्याचं पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की हंडा घेऊन आता महिला थेट पालिकेत शिरल्याचं पाहायला मिळतंय आणि वॉर्ड अधिकारी असतील, पाणी नियोजन कशा पद्धतीत केलं जातंय याबाबत जाब विचारण्यात येणार आहे आणि पाणी का दिलं जात नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय आणि थेट हंडा फेकून देण्यात आल्याचंही पाहायला मिळालंय। पुणे महानगरपालिकेतली ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यात पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय आणि शिवसेना ठाकरे गट या ठिकाणी आक्रमक झाल्याचंही दिसतंय। ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्यात आणि पाणी का मिळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। महिला आणि आंदोलकांनी अक्षरशः हंडे फेकल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये पाणी प्रश्न पेटल्याचं पाहायला मिळतंय। महिला आक्रमक झाल्यात। आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर आहेत फक्त आणि पुण्यामध्ये ठाकरे गटानं हा हंडा मोर्चा काढल्याचं दिसतंय। आंदोलकांनी थेट हंडा फेकलाय, कळशा फेकल्यात आणि आंदोलन केलंय। पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय। महापालिका अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात येते। ठाकरे गटानं पाण्यासाठी हा हंडा मोर्चा काढल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय। महिला आणि आंदोलकांनी हंडे फेकले आणि याआधी तिकडे आपण बघू शकतो शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। थेट हंडा फेकतात। काय काय भूमिका आहे आपण जर पाहिलं तर आपण बघू शकतोय की हंडे जे आहेत ते देखील या ठिकाणी आता फेकायला महिलांकडनं सुरुवात झालेली आहे। पाणी तर महिना आला लोकांच्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आचार आम्ही त्यांच्या काटा बिचा फुटू। आपण बघू शकतो की थेट कार्यालयात घुसलेले आहेत। काय भूमिका आहे अध्यक्ष? लोकांचा उद्रेक झालेला आहे। महिलांना पाणी मिळत नाही, त्यामुळे कामावर जाता येत नाही। ते डीपीडीसीची मीटिंग घेतात पण पाण्याच्या विषयी कोणी बोलत नाही। पेड भागामध्ये कायम ही बॉम्बे, पाण्याला प्रेशर नाही, वेळेवर नाही। मागील 15 दिवसांपासून पाणी मिळत नाहीये। मग हा उद्रेक होणारच। मग लोकप्रतिनिधी अधिकारी काय करतायत? नुसते मलाई खातात। ठेकेदार आणि अधिकाऱ्याची भांडणं आणि वेठी धरतात नागरिकांना। हे चालू देणार नाही, हे बंद झालं पाहिजे। अधिकारी तुम्हाला भेटायला आले होते का? अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं? काही बाहेर भेटायला याच्या अगोदर कधी नाही आले। गेल्या 5 वर्ष झाले निवेदन देतोय, गेल्या 5 वर्ष झालं तिथे लिहून दाखवतोय। प्रत्येक घर गणित दाखवलं, करंगळी सारखं पाणी येतं, कोण काय त्याला किंमत देत नाही। लोक रडतात पण यांना किंमत नाहीये। जर पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ही परिस्थिती आहे तर आउटसाइडला काय परिस्थिती असेल याचा सर्वांनी विचार करावा। योजना आणली, LNTची 24 तासची योजना आणली, काय उपयोग झाला LNTची योजनेचा? LNTची योजना मागच्या 2 वर्षापासून LNTच्या योजनेचं काम चालू आहे। टँकर माफिया तिथं चोरून पाणी नेत आहेत। सगळ्या आमदारांचे टँकर 100 टँकर, प्रत्येक आमदाराचे 100 टँकर आहेत। टँकर मार्फत पाणी पुरवलं जातं स्थानिक सोसायटींचा आणि झोपडपट्टीला पाणी येत नाही। हा अन्याय थांबलाच पाहिजे म्हणून शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे। आपण बघू शकतो की जे पोलीस आणि अधिकारी महापालिकेचे या ठिकाणी जी बाचापाची जी आहे ती देखील आता सुरू झालेली आहे। पोलीस जे आहेत ते मध्यस्थी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत पण महापालिकेचे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते देखील या कार्यकर्त्यांवर अंगावर जातानाचं चित्र जे आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पोलीस जे आहेत शिवसेनेचे काही पदाधिकारी चालू आहे, पोलिसांची जोरजबरी चालू आहे। आम्ही लोकांच्या हक्कासाठी मागतोय, इथं पोलीस लोक त्यांना सपोर्ट करतात। बघितलं का आत्ताच्या आत्ता बघा तिथं पोलीस लोक काय जोरजबरी करतात। आम्ही लोकांच्या हक्कासाठी मागतोय। आम्ही स्थानिक पुणेकर लोकांना पुण्याला पाणी मागतोय। अधिकारी भेट देत नाहीये, त्यामुळे हा आक्रोश आहे। पाणी हे हक्काचं पाणी आहे, ते मिळालंच पाहिजे।
शकतो पाण्यासाठीचा जो लढा आहे तो या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेला आहे. किसन दगडखैर हे जे महापालिका सहाय्यक आयुक्त भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचे आहेत त्यांच्या दालनाच्या बाहेर आता शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातीला हा मोर्चा जो आहे तो काही वेळापूर्वी भवानीपेठ या ठिकाणाहून निघाला होता आणि त्यानंतर थेट जो मोर्चा आहे तो हंडा घेऊन महिला ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. मात्र अचानक महापालिकेच्या काही अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांनी गेट लावायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाले आणि त्याच्यानंतर थेट हंडे जे महिलांनी आणले होते ते सगळे कार्यालयाच्या दिशेने फेकायला लागल्याने एक वेगळं चित्र वेगळं वळण खरं तर या आंदोलनाला लागलं आणि त्यानंतर शिवसैनिक आक्रमक होऊन आता थेट या दालनात आलेले आहेत. महापालिका अधिकारी त्यांच्याशी काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. पेटलाय पालिकेतली थेट दृश्य आपण पाहतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्ही वरती. महिला आक्रमक झाल्यात. ठाकरे गटाच्या या महिला पदाधिकारी आहेत आणि त्यांनीच आक्रमक होत आंदोलकांसह पालिकेवर हंडा मोर्चा काढला. हातातील हंडे कळशा फेकून नेण्यात आल्यात. जे अधिकारी आहेत त्यांचं दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येतं. साम टीव्हीवर आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय. पाणी प्रश्नावरनं ठाकरे गट आक्रमक झालाय. त्यामुळे पुण्यात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटल्याचं दिसतंय.
आक्रमक झाले आहेत पाण्याच्या लढ्यासाठी शिवसैनिक जे आहेत ते थेट भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी आता ठिय्या आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी ज्या महिला आहेत त्यांनी थेट जे आलेले हांडे आहेत त्यांनी थेट या कार्यालयावर फेकले होते। पाण्यासाठी उद्रेक जो आहे तो देखील आता शिवसेनेकडनं आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळतोय। महिला ज्या आहेत त्या हंडा घेऊन आल्या होत्या, मात्र आता या महिला ज्या आहेत त्या ठिय्या आंदोलन करतायत। ताई, काय अपेक्षा आहे या सरकारकडनं, काय अपेक्षा आहे या महापालिकेकडनं? अपेक्षा तर खूप काही आहेत, कारण हे सरकार कुठलीही सुविधा व्यवस्थित देत नाहीये। मतदार निवडणुका येतात तेवढ्या पुरता सुविधा, नंतर परत मतदार निवडणुका झाल्या की पुन्हा पहिले दिवस येईन ते दिवस पहिल्यासारखेच। जोपर्यंत जेव्हा निवडणुका येतात ना तोपर्यंत पाणी मिळतं, सगळं मिळतं, पण जेव्हा निवडणुका होऊन जातात तेव्हा आम्हाला पाण्यासाठी आमची ससे होलपट होत आहे। अनेक गोष्टींसाठी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा सरकारचा फायदा असतो तेव्हा सरकार आम्हाला सुविधा पुरवतं, जेव्हा सरकारचा फायदा नसतो तेव्हा परत पहिले दिवस सारखेच। आई, तुम्ही कुठल्या भागातनं आलात, काय समस्या आहे नेमकी? आमची गुरुवार पेठेमध्ये आम्ही भर पेठेमध्ये राहतो। पाण्याची समस्या इतकी आहे, ड्रेनेज लाईनची समस्या आहे, कचऱ्याची समस्या। अहो, तुमच्याकडे आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन पाठवतो, तुम्ही कोणतंच निवेदन आमच्या मनावर घेत नाही। तुम्ही कधी अधिकारी कधी आम्हाला भेटत नाही, कोणतेच प्रश्न आमच्या मार्गी लागत नाही। आता पाण्यासाठी आम्ही एवढं वनवन करतोय सगळीकडे, बायका इतक्या पळतात प्रत्येक ठिकाणी। तुम्ही किती वेळापासून महापालिकेकडे येताय, प्रश्न विचारताय? कमीत कमी 2 वर्ष झाले। मागे 2 वर्षापूर्वी पण आंदोलन करून झाली आमची, पण तरीही प्रश्न सुटला नाही। आणि आता काही भागात 24 तास पाणी देतात तर काही भागात बिलकुल पाणीच मिळत नाहीये। आज आम्ही जिथे आज क्षेत्रीय कार्यालयामध्ये आम्ही निवेदन घेऊन येतोय, आंदोलन करणार आहे, हे जेव्हा आम्ही कळलं, आम्ही सांगितलं, तेव्हा यांनी आम्हाला गेट बंद केली, इकडे वर ऑफिसमध्ये येऊन देत नव्हते। हा काय प्रश्न झालाय? माणसाचे प्रश्न सुटणार कधी, नागरिकांचे प्रश्न सुटणार कधी? असे पालकमंत्री आम्हाला नकोय आणि असे आम्हाला लोकप्रतिनिधी नकोय। ज्या लोकांनी लोकप्रतिनिधींना निवडून दिलं त्याच लोकांची हक्काची कामं जर होत नसतील तर त्यांचा काय उपयोग आहे? लाडकी बहीण जेव्हा हे सरकार म्हणतं तर तुम्ही लाडक्या बहिणीला जी गरजेची वस्तू आहे ती सुद्धा तुम्ही पुरवू शकत नाही, तर काय उपयोग आहे तिथं? तुम्ही कुठल्या भागातनं आलेला आहात, काय नेमकी पाण्याची समस्या? मी भवानीपेठ चुडामन तालीम परिसरातलं शिवसेनेचं नेतृत्व करतो। मागच्या अनेक वर्षापासून 2 नगरसेवकांच्या वादात आमच्या भवानीपेठ चुडामन तालीम झालं, अजमेर झालं, विशाल अपार्टमेंट झालं, बुशरा कॉम्प्लेक्स झालं, या सगळ्या आणि तिथली जी स्लम एरिया आहे तिथं अजिबात पाणी येत नाही। तुम्ही जाऊन प्रत्येक नागरिकाला तिथं विचारा किती कमी दाबाने पाणी येतं। इथं एक नगरसेवक सांगतो 3 चावी सोड, एक नगरसेवक सांगतो 2 चावी सोड। हे जोपर्यंत थांबणार नाही आणि जोपर्यंत भवानीपेठ चुडामन तालीमला पूर्णपणे पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही शिवसेनेतर्फे असाच आंदोलन करत राहणार। मला खरं तर हंडा फेकायची वेळ आली का, कशामुळे हे सगळं फेकलं? एवढे निवेदन देऊन बी पाणी कधी येत नसून वेळेवर, पाणी वेळेवर येत नसेल तर मग करायचं काय पुणेकरांनी? पेटाच्या लोकांनी करायचं काय? ह्याचं उत्तर, ह्याचा जबाब अधिकाऱ्यांनी द्यावा। ह्याचा जबाब क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी द्यावा। जोपर्यंत आजची मागणी काय? आजची की पूर्ण पुणे शहराला इथं पाणी पुरवठा जायला पाहिजे, पाणी कट नाही व्हायला पाहिजे। लोकांनी पाणी आम्हाला गरम करून प्यावं लागतंय, पाणी पण स्वच्छ येत नाहीये। आणि पत्र्याच्या चाळीमध्ये 2 वर्षापासून लोक टाकीमध्ये पाईप लावून पाणी घेतात। त्या 7व्या मजल्याची बिल्डिंग आहे, पाणी येतच नाहीये 7व्या मजल्यापर्यंत। शहराध्यक्ष या ठिकाणी आहेत। शहराध्यक्ष, तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं आंदोलन सुरू होतं, अचानकपणे आक्रमक भूमिका का घ्यायची वेळ? आम्ही हंडे हवेमध्ये भिरकवले, कुठल्याही अधिकाऱ्याला फेकून मारले, अधिकारी एकही खाली नाहीये, सगळे आमचेच पदाधिकारी हंडे झेलायला होते आणि ते पुन्हा हंडे आम्हाला आणून देत होते। हंडे फक्त हवेत भिरकवले गेले, याचा हा पाणी मिळत नाही याचा निषेध केला। पेठ भागामध्ये गेले अनेक वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे। इथले स्थानिक नगरसेवक काही काम करत नाही, प्रशासन काही काम करत नाही, ठेकेदार नुसती खोटी बिलं काढून घेतात, कुठलेही काम करत नाही पण बिलं काढली जातात। या सर्व विषयावर आवाज उठवण्याकरता आज हंडा मोर्चा महिलांनी या ठिकाणी काढलाय, त्याचं नेतृत्व शिवसेनेने केलेलं आहे।
लोकांना त्यांचा हक्क मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यांना पाणी मिळवून देणं हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं काम आहे. हे आपल्या कामापासून ते दूर पळून जातात आणि लोकांना पाणी मिळत नाही. ते पाणी मिळणं गरजेचं असताना या गोष्टी होत नाहीत, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. कुठल्या भागातनं तुम्ही आलात? जेव्हा अधिकाऱ्यांची भेटायला आला होता तेव्हा कुठेतरी शांत हे आंदोलन सुरू होतं, अचानकपणे गेट लावण्यात आला, असा प्रकार काही घडला का? अधिकारी ज्या वेळेला आंदोलन चालू झालं त्यावेळेला अधिकारी गायब झाले, पळून गेले. आणि आता इथल्या वॉर्ड ऑफिसरच्या ह्याला तर कॅबिनला लॉक आहे. तर आपण बघू शकतो की ज्या घोषणा आहेत त्या देखील या शिवसैनिकांकडनं करण्यात आलेल्या आहेत. काय नेमकी भूमिका आहे? आता थेट तुम्ही खाली जमिनीवर बसायची वेळ आली. अहो या अधिकाऱ्यांनी खाली गेटला कुलूप लावलं, ते गेट तोडून आम्ही वरती आलो. आता इथं अधिकारी सगळे पळून गेलेले आहेत. एकही अधिकारी आतमध्ये नाही, सगळे पळून कुलूप लावून पळून गेलेले आहेत. काय यांच्याकडे आमच्या प्रश्नाला उत्तर नसल्यामुळे अधिकारी पळून गेलेले आहेत. हे आम्हाला पाणी देऊ शकत नाही. जोपर्यंत आमच्या नळाला पाणी येत नाही आम्ही इथून हलणार नाही, आम्ही इथंच बसणार आहे. अरे पाणी आमच्या हक्काचं. भूमिका आमची एकच आहे, जनतेला पाणी मिळालं पाहिजे. कारण आमची ही दाट वस्ती, आमच्या इथं पाणी मिळत नाही. महिलांना सकाळपासून त्या ह्याच्यात सगळ्या गोष्टी सेटल कराव्या लागतात. आमच्याकडनं टॅक्स घेता, आमच्याकडनं सगळं काय तुम्ही घेता आणि आम्हाला पाणी देत नाही. तर पुण्यामध्ये पाणी प्रश्न चांगलाच पेटलेला पाहायला मिळतोय. अधिकाऱ्यांच्या दालनात थेट ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी असतील, ठाकरे गटाचे पदाधिकारी त्यांनी थेट आंदोलन केल्याचं पाहायला मिळतंय आणि आता हा ठिय्या आंदोलन सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे सुपरफास्ट. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची भेट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे लवकरच युतीचे संकेत यावेळी देण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. लग्न समारंभातील भेटीमध्ये युती होत नसते. जर मी गेलो असतो तर माझीही ठाकरेंसोबत भेट झाली असती, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. ठाकरे पाटील भेट जुनी मैत्री आहे असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच या राजकीय चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांना 42 जागा कशा मिळाल्या आणि त्याच पवारांचे जे खासदार निवडून आले होते त्यांना 10 जागा कशा मिळाल्या, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित करत विधानसभा निकालावरती शंका उपस्थित केली आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदावरून सासवडचे आमदार विजय शिवतारे यांना वगळण्यात आले. त्यांच्याऐवजी या समितीवर आमदार राहुल कुल आणि आमदार सुनील शेळकेंना घेण्यात आलं. पुण्यातील शिवसेनेच्या एका मुख्य आमदाराला वगळल्यानं महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. मुंबई डीपीडीसीच्या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे गैरहजर राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंसमोर येणं टाळण्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.